पिपो गोड पांडा. एके दिवशी हिरव्या बांबूंच्या दाट जंगलात पिपो नावाचा एक गोड लहान पांडा राहत होता. पिपोला दिवसभर बांबू खायला आणि मऊ गवतावर लोळायला खूप आवडायचं. एका सुंदर सकाळी पिपोने पाहिलं की एक छोटी फुलपाखरू दोन बांबूंच्या पानांमध्ये अडकलं होतं. अरे देवा, पिपो म्हणाला, तुला मदतीची गरज आहे. पिपोने आपल्या मौल्हान पंजांनी सावधपणे फुलपाखराला सोडवलं. फुलपाखरू आनंदाने उडू लागलं आणि म्हणालं, धन्यवाद पिपो. आनंदाने भरलेला पिपो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याला एक लहान पांडा रडताना दिसला, कारण तो उंच बांबूपर्यंत पोहोचू शकत नव्हता. पिपो हसला, पायाच्या टोकावर उभा राहिला आणि बांबू खाली ओढून दिला. लहान पांडाने हसत त्याला घट्ट मिठी मारली. संध्याकाळी सूर्य मावळताना पिपो शांतपणे बसून बांबू खात होता. तो मनात म्हणाला, दयाळूपणा केल्याने मन खूप आनंदी होतं. बोध: लहानशी दयाही मोठा फरक घडवते. पिपो आणि कृतज्ञतेचं रहस्य. एका हिरव्या बांबूच्या जंगलात पिपो पांडा आनंदाने राहत होता. दररोज त्याला ताजं बांबू, गोड फळं आणि मित्रांची संगत मिळायची. एक दिवस पावसामुळे जंगलात सगळीकडे चिखल झाला. पिपोला खेळायला जाता आलं नाही आणि तो थोडासा उदास झाला. तेवढ्यात त्याने आजूबाजूला पाहिलं. पावसाचे थेंब झाडांना ताजंतवाने करत होते, फुलं हसत होती आणि मातीला छान सुगंध येत होता. पिपो हसला आणि म्हणाला, आज मी खेळू शकलो नाही, पण मला खूप काही मिळालं आहे. तो पावसात उभा राहिला, हात पसरले आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद दिले. त्या दिवशी पिपोला समजलं, जे आहे त्यासाठी कृतज्ञ असलो तर आनंद आपोआप मिळतो. बोध: कृतज्ञ मन नेहमी आनंदी राहतं. पिपो पांडा आणि हरवलेला आवाज. जंगलात एक शांत सकाळ होती. पिपो पांडा फुलांजवळ बसून पक्ष्यांचे आवाज ऐकत होता. तेवढ्यात त्याला चिंकी चिमणी रडताना दिसली. काय झालं? पिपोने विचारलं. चिंकी म्हणाली, माझा आवाज येत नाही. मी गाणं गाऊ शकत नाही. पिपो थोडा विचारात पडला. तो चिंकीला जंगलातील शांत तलावाजवळ घेऊन गेला. डोळे बंद कर आणि खोल श्वास घे, पिपो म्हणाला. चिंकीने तसं केलं आणि अचानक चिव चिव तिचा आवाज परत आला. चिंकी आनंदाने उडाली. धन्यवाद पिपो, तू खूप काळजी घेणारा आहेस. पिपो हसला. कधी कधी शांतता आपल्याला हरवलेली गोष्ट परत देते. कथेचा बोध: शांत मनाने विचार केल्यास उपाय सापडतो. पिपो पांडा आणि शेअरिंग ढग. एका सुंदर उजळ सकाळी पिपो पांडा जंगलात आनंदाने खेळत होता. फुलं उमललेली होती, पक्षी गात होते आणि सगळीकडे हिरवळ होती. आकाशात पिपोला एक लहान पांढरा ढग दिसला. तो ढग एकटाच तरंगत होता. पिपोने विचारलं, ढगा, तू इतका एकटा का आहेस? ढग हळूच म्हणाला, मी माझं पाणी कुणाशीही शेअर करत नाही, म्हणून मी एकटाच आहे. पिपो हसून म्हणाला, शेअर केल्याने आनंद मिळतो. तू पण करून बघ. ढगाने पिपोचं ऐकलं. तो जंगलावर हळूहळू पाऊस पाडू लागला. तहानलेली झाडं आनंदी झाली. कोरडी गवत हिरवी झाली. लहान प्राणी खुश झाले. जंगल पुन्हा सुंदर आणि ताजंतवानं झालं. तेव्हा ढग आनंदी, मोठा आणि चमकदार झाला. आकाशात इतर रंगीबेरंगी ढग त्याच्यासोबत आले. ढग आनंदाने म्हणाला, शेअर केल्याने खरंच आनंद मिळतो. पिपो पांडाने टाळ्या वाजवल्या आणि हसला. त्याला कळलं की शेअर केल्याने सगळे आनंदी होतात. बोध: शेअर केल्याने आनंद आणि मैत्री वाढते. पिपो पांडा आणि हरवलेला आवाज. जंगलात एक शांत सकाळ होती. पिपो पांडा फुलांजवळ बसून पक्ष्यांचे आवाज ऐकत होता. तेवढ्यात त्याला चिंकी चिमणी रडताना दिसली. काय झालं? पिपोने विचारलं. चिंकी म्हणाली, माझा आवाज येत नाही. मी गाणं गाऊ शकत नाही. पिपो थोडा विचारात पडला. तो चिंकीला जंगलातील शांत तलावाजवळ घेऊन गेला. डोळे बंद कर आणि खोल श्वास घे, पिपो म्हणाला. चिंकीने तसं केलं आणि अचानक चिव चिव तिचा आवाज परत आला. चिंकी आनंदाने उडाली. धन्यवाद पिपो, तू खूप काळजी घेणारा आहेस. पिपो हसला. कधी कधी शांतता आपल्याला हरवलेली गोष्ट परत देते. कथेचा बोध: शांत मनाने विचार केल्यास उपाय सापडतो. पिपो आणि कृतज्ञतेचं रहस्य. एका हिरव्या बांबूच्या जंगलात पिपो पांडा आनंदाने राहत होता. दररोज त्याला ताजं बांबू, गोड फळं आणि मित्रांची संगत मिळायची. एक दिवस पावसामुळे जंगलात सगळीकडे चिखल झाला. पिपोला खेळायला जाता आलं नाही आणि तो थोडासा उदास झाला. तेवढ्यात त्याने आजूबाजूला पाहिलं. पावसाचे थेंब झाडांना ताजंतवाने करत होते, फुलं हसत होती आणि मातीला छान सुगंध येत होता. पिपो हसला आणि म्हणाला, आज मी खेळू शकलो नाही, पण मला खूप काही मिळालं आहे. तो पावसात उभा राहिला, हात पसरले आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद दिले. त्या दिवशी पिपोला समजलं, जे आहे त्यासाठी कृतज्ञ असलो तर आनंद आपोआप मिळतो. बोध: कृतज्ञ मन नेहमी आनंदी राहतं.